सर्वप्रथम नाही नाही नाही. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन करतो. आजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीताताई किशोरप्पा पाटील तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा पदग्रहण समारंभाच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या विधानसभेचे आमदार, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय आप्पासाहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचं मी स्वागत करतो. आज खरं तर मला कौतुक वाटतं की नगराध्यक्ष पदाचा पदभार घेताना सर्वप्रथम महिला म्हणून आपल्या नवीन नगराध्यक्ष यांना चिंता जी वाटली ती आपले जे बचत गट आहेत, आपल्या ज्या महिला आहेत शहरातल्या, त्यांच्या रोजगाराविषयी त्यांची जी तळमळ होती, त्यामुळे पहिल्याच दिवशी त्यांनी हा समारंभ आयोजित केला. त्यामुळे मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आणि त्यांनी याच्यातून दाखवून दिलं की त्यांचा पुढचा 5 वर्षाचा कार्यकाळ कसा असणार आहे, त्यांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे घटक आहेत ते कोणते असणार आहे, आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक हा महिला बचत गट तसेच एकूणच महिला वर्गाचा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराविषयी त्यांची जी तळमळ होती, त्यामुळे आज महिला बचत गटांसाठी विशेष हा मार्गदर्शन मेळावा त्यांनी आयोजित केला. मी हे सांगू इच्छितो की मागील 10 वर्षाच्या काळामध्ये, 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये माननीय आप्पासाहेबांच्या माध्यमातून जो काही शहराचा विकास झाला, त्यामध्ये महिला बचत गटांच्या कामामध्ये देखील आमूलाग्र बदल या दिवसांमध्ये झाले. आधी आपले जे महिला बचत गट होते ते केवळ कागदावर होते, परंतु मागच्या काही काळामध्ये त्या महिला बचत गटांना कुठेतरी रोजगार मिळावा, मागे देखील आपण मोठा एक मेळावा आयोजित केला होता. त्याच्यामध्ये आपण विविध उपक्रम आपल्या महिला बचत गटांसाठी अनाऊन्स केले होते. त्याच्यामध्ये आपल्या अमृत योजनेतून महिलांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून त्या महिलांना त्यांचं मासिक मानधन मिळावं, ही नवीन योजना आपल्या शहरात आपण राबवत आहोत. त्याच्यामध्ये आपण 75 गटांना ह्या योजनेत सामावून घेतलं. त्या बचत गटांना शासनाकडून निधी आल्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याचं मानधन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे असे जे नवीन नवीन उपक्रम आहेत, माननीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला बहिणा मार्ट ही नवीन एक वास्तू मंजूर झाली. त्याच्यामध्ये बहिणा मार्टमध्ये विविध त्या ठिकाणी महिला बचत गटांच्या ज्या काही उत्पादनं असतील त्यांचे प्रदर्शन असेल, त्या महिला बचत गटांचे मेस असेल, कॅन्टीन असेल, त्यांचे उत्पादनं तिथं विक्री करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे मी पालकमंत्री महोदयांचं म्हणजे अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याभरामध्ये हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. येत्या काळामध्ये त्या बहिणा मार्टचं काम आपलं 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष तिथं कामास सुरुवात होईल. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळामध्ये घनकचरा प्रकल्प असेल, पाणी पुरवठा प्रकल्प असेल, आपल्या वसुलीमध्ये देखील आपल्या महिला बचत गटांना पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, याच्यामध्ये त्यांना सामावून घ्यायचं आहे. जेणेकरून प्रत्येक कामामध्ये नगरपालिकेच्या जिथं ठेकेदार काम करतो, त्या ठेकेदार जे तिथं काम करतो तिथं आपल्या महिला कुठेही कमी नाहीत. प्रत्येक कामामध्ये आपल्याला त्यांना सामावून घ्यायचं आहे आणि जो काही शासनाचा निधी असेल त्याच्यामधून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. मागचा जो काळ होता तो प्रशासकीय काळ, जवळजवळ 5 वर्ष प्रशासकीय काळ होता, तरी देखील आपल्या माननीय आप्पासाहेबांनी वेळोवेळी नगरपालिकेमध्ये बैठका घेतल्या, वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचा आढावा ते घेत असत. आपल्या शहराचा विकासामध्ये कुठेही त्यांनी कमी पडू दिले नाही. मागच्या 5 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे, त्यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्या शहरासाठी आणला. त्याच्यामध्ये रस्ते विकास प्रकल्प असेल, आपला भुयारी गटर प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा प्रकल्प, असे मोठे प्रकल्प मी म्हटले. तसेच छोट्या मोठ्या इतर विकास कामं आपल्या शहरातल्या सर्व ओपन स्पेस अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यामध्ये देखील आपण ओपन जिमचं साहित्य असेल किंवा खेळण्याचे साहित्य असेल, ते देखील बऱ्याचशा ओपन स्पेसमध्ये आपण बसवलेलं आहे. त्याच्यामुळे मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये माननीय आप्पासाहेबांनी या शहराचा
कायापालट केलेला आहे आणि इथून पुढे देखील आता आपले नवीन नगराध्यक्ष महोदय तसेच नवीन नगरसेवक यांच्या माध्यमातून याच्या पुढे देखील मोठ्या प्रमाणात विकास होईल याचा मला विश्वास वाटतो. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.